आता मी काय करतो, आपलं जे डिजांगो फोल्डर आहे त्याच्यामध्ये मी एक फोल्डर क्रिएट करतो. आज काय डे 5 आहे आपला, डे 5. आता सी एम डी ओपन करतो, डे 5ची सी एम डी. आता इथं आपल्याला टाकायच्या कमांड्स, आपल्या कमांड्स आहेत त्या. पहिली कोणती, पी वाय -m व्ही एन व्ही आणि एन व्ही. एंटर. दुसरी कमांड कोणती, एन व्ही /script/activate. झाली दुसरी कमांड पण. ॲक्टिवेट. ठीक आहे, माझं ॲक्टिवेट पण झालं. आता मी काय करतो, इन्स्टॉलेशन करून घेतो डिजांगो. इन्स्टॉलेशन PIP इन्स्टॉल डिजांगो. डिजांगो स्टार्ट झालं इन्स्टॉलेशनचं. आता इन्स्टॉलेशन पण झालं माझं. मी काय करतो, आता प्रोजेक्ट स्टार्ट करतो. डिजांगो -admin स्टार्ट प्रोजेक्ट. मी काय देतो, प्रोजेक्टचं नाव देतो आपलं डेमो प्रोजेक्ट. एंटर. नंतर कोड स्पेस डॉट, ज्याने की आपलं VS कोड पण ओपन झालं. नंतर आपली कोणती कमांड आहे, नेक्स्ट CD डेमो प्रोजेक्ट. आता CD डेमो प्रोजेक्ट का यूज केलं, कारण मला एंट्री कोणामध्ये पाहिजे, डेमो प्रोजेक्टमध्ये एंट्री पाहिजे. ठीक आहे, हे आपण प्रोजेक्ट बनवलेला आहे. आता तो, आता पहिल्यांदा हा बनवला त्याच्या आतमध्ये हा, आता मला एंट्री कोणात घ्यायची, ह्या प्रोजेक्टमध्ये, सॉरी ह्या फोल्डरमध्ये एंट्री पाहिजे. तर मग मी कोणती कमांड कोणती टाकणार, CD डेमो प्रोजेक्ट. नंतर आता मला काय करायची, ॲप इन्स्टॉल करायची. आता ॲप इन्स्टॉल करून घेतो, डिजांगो ॲडमिन स्टार्ट ॲप, आणि पुढं काय आहे आपलं ॲपचं नाव, मी दिलं ॲप. ठीक आहे, एंटर केलं आणि आता रन करतो. PY manage.py रन सर्वर. ना झालं, लिंक आली, मी लिंक ओपन केली. ठीक आहे, तर मग सक्सेसफुली. आता मी आधी काय करतो, त्याचे जे सेटिंग्स आहेत ना त्या क्लिअर करून घेतो आधी. आपल्या सेटिंग कशा आहेत, डिजांगो सॉरी डेमो प्रोजेक्टमध्ये सेटिंग आहेत आपल्या. त्यात एक setting.py नावाची फाईल आहे, ती ओपन करायची. त्याच्यामध्ये आपले जे मेजर सेटिंग येतात त्या करून घ्यायच्या. तर त्याचे इन्स्टॉल ॲप, आपण जे इन्स्टॉल ॲप केलेलं आहे ते इन्स्टॉल ॲपचं नाव टाकायचं, सेम स्पेलिंग. इन्स्टॉल ॲप केलं. आता मला काय करायचं, टेम्पलेट. ठीक आहे, टेम्पलेट फोल्डर करायचं, बनवायचे आता. ठीक आहे, मी DIRS मध्ये टेम्पलेट फोल्डर टाकलं. आता ही जी आपलं DIRS आहे ते एक पाथ असतो, डायरेक्टरी. DIRS म्हणजे डायरेक्टरी. ठीक आहे, टेम्पलेट टाकलं, डायरेक्टरी. आता मला फोल्डर कशामध्ये क्रिएट करायची, इथं कन्फ्यूज होते. आता आपलं, आता मी काय केलं, पूर्ण जे फोल्डर्स येतात ते क्लोज केले. आता मला एक डेमो प्रोजेक्ट नावाचा एक फोल्डर दिसतोय. ठीक आहे, मी त्याच्यावर डबल क्लिक करतो आणि नवीन फोल्डर करतो. फोल्डरचं नाव काय आपलं, टेम्पलेट. आता टेम्पलेट फोल्डर कुठं यूज होतं, की आपलं फक्त HTMLच्या फाईल्स असतात त्या ह्याच्यामध्ये, टेम्पलेट फोल्डरमध्ये. तर मला जर CSS आहे, जावास्क्रिप्ट आहे, इमेजेस येतात, त्या जर टाकायच्या असल्या त्या फाईल्स, तर मी कोणता फोल्डर यूज करणार, स्टॅटिक नावाचा. त्याच्यामध्ये मी कोणता यूज करू शकतो, CSS आहे, जावास्क्रिप्ट आहे, इमेज आहे. हे पूर्ण माझा जो हे कोड आहे
सी एस एसचा कोड किंवा जावास्क्रिप्टचा किंवा जे इमेजेस येतात त्या मी जे सगळ्या पूर्ण कशा टाकणार स्टॅटिक फोल्डरमध्ये टाकणार. जसा मी ही बनवला होता टेम्पलेट सेम तसाच काय बनवायचा स्टॅटिक एक बनवायचा. पण मला सध्या आता स्टॅटिकची काही गरज नाही त्यामुळे मी त्याला बनवत नाही. ज्यावेळेस आपल्याला गरज पडेल त्या टायमाला मी बनवून घेईन त्याला. आता मला सेटिंगची काही गरज नाही. सेटिंग क्लोज केलं तरी जमन. माझं आता पहिलं काम कसं येतात URL. ठीक आहे मग आता URL कशात आपल्या व्ह्यूजमध्ये सॉरी URL आपल्या जी डेमो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आपल्या एक URL.py नावाची फाईल आहे. ठीक आहे ती ओपन करतो. आता मी आधी काय करतो रजिस्टर करून घेतो कुणाला जे आपलं व्ह्यूज आहे ते इथं इम्पोर्ट करून घेतो. पुन्हा कोण इम्पोर्ट करायचे आपल्याला जे ॲपमधून जे ॲप बनवलेलं आहे त्याच्यामधून मला एक फाईल इम्पोर्ट करायची कोणती व्ह्यूज नावाची. मी काय टाकणार फ्रॉम ॲप इम्पोर्ट व्ह्यूज म्हणजे काय होईल आपली की व्ह्यूज फाईल इम्पोर्ट होईल. ठीक आहे आता मी इथे एक पाथ बनवणार होता. पाथ कोणासाठी बनवणार जे की आपले होम पेज आहे. होम पेज कॉमा व्ह्यूज.होम व्ह्यूज.होम आणि लास्टला एक कंपल्सरी कॉमा देणे ही कंपल्सरीच आहे. ठीक आहे आता मी काय करतो एक फंक्शन म्हणतो कुणाचा होम नावाचा. आता तो कशात बनायचा जे आपले व्ह्यूज फाईल आहे का जे आपण इन्स्टॉल ॲप केलं तर त्याच्यामध्ये एक व्ह्यूज.py नावाची एक फाईल आहे ती ओपन करायची. ठीक आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला एक फंक्शन म्हणायचं फंक्शन डेफ. फंक्शनला नाव काय द्यायचं होम द्यायचं. रिक्वेस्ट टाकायची त्याच्या आतमध्ये आणि रिटर्न करणार करायचं रिटर्न रेंडर. तिथं रिक्वेस्ट पास करा. जस्ट एक मिनटं कॉल येतो. हां बोल. हां बोल ना. बोल ना. हां काय चाललंय म्हणजे नाही नाही माईक म्यूट आहे तुझा. तू माईक म्यूट कर मग असला चालू कर. करा दे मग. ठीक आहे आता मी काय करलो एक आता मला काय करायचे टेम्पलेट फाईल बनवायची सॉरी टेम्पलेट फोल्डर बनवलाय. आता टेम्पलेट फोल्डरमध्ये मला काय करायचे home.html नावाची एक फाईल बनवायची. तुम्ही काय करणार फॉर्ममध्ये रिक्वेस्ट आणि home.html home.html फाईल सेव्ह केली. आता टेम्पलेट आपलं इथं बनवलेलं आहे. ठीक आहे त्याच्यामध्ये एक नवीन फाईल home.html. आता मला काय करायचं आहे याच्यात आहे ना स्टार्टिंगला URL बनवायचं लिंक सध्या. मी काय करणार अँकर टॅग घेणार. आता इथे देतो एक फॉर्म स्लॅश फॉर्म स्लॅश आणि आपला जो फॉर्म आहे फॉर्म. आता home.html. आता मी काय करतो ब्राउझरला रिफ्रेश करतो. माझी एक लिंक आली क्रिएट होऊन फॉर्म. मी जसं फॉर्मवर क्लिक करेन तो काय करणार फॉर्मचं पेज ओपन झालं पाहिजे. ठीक आहे मी त्याला H1 मध्ये टाकून आता ब्राउझरला रिफ्रेश करतो आपला जस्ट फॉर्म मोठा झाला. ठीक आहे आता मला फॉर्मवर क्लिक केलं का माझं फॉर्मचं पेज ओपन झालं पाहिजे. आता ते फॉर्मचं पेज आता मला क्रिएट करावं लागणार आहे. ठीक आहे तरच ते ओपन होईल. ठीक आहे आता इथे एक पाथ सापडतो. ठीक आहे
मला पाथ सापडला त्याचा फॉर्म इथं शो करीत असेल द करंट पाथ फॉर्म स्लॅश डज नॉट मॅच एनी ऑफ दिस. मग जेवढे आपण URL बनवलेले आहेत ना, URL किंवा पाथ, त्याच्यामध्ये फॉर्म नावाची त्याला URL कुठं सापडलेली नाही. आता मला काय करायचं, ती क्रिएट करायची. ठीक आहे, मी आलो कशात येणार आधी व्ह्यूजमध्ये. ठीक आहे, व्ह्यूजमध्ये पाथ फॉर्म स्लॅश कॉमा व्ह्यूज व्ह्यू डॉट फॉर्म. ठीक, आता जसं फॉर्मचं फंक्शन बनलं होतं सेम तसंच आपल्याला कोणाचं फंक्शन बनायचं का फॉर्मचं. रिक्वेस्ट रिटर्न रेंडर. जर मी इथं जर रिक्वेस्ट जर नाही दिले तर तो मला काय करतो, एरर देतो. ठीक आहे, डॉट HTML सेटिंगमध्ये आलो, सॉरी टेम्पलेटमध्ये एक नवीन फाईल बनवायची. form.html. आता माझं form.html तो ओपन झाला. ठीक आहे, आता मी बॅक आलो. ठीक आहे, रिफ्रेश केलं, याच्यात टेक्स्ट टाकतो एक वेलकम H1 मध्ये. H1 मध्ये टेक्स्ट टाकलं वेलकम. ठीक आहे, रिफ्रेश केलं ब्राउझरला. आता मी जसं फॉर्मवर क्लिक करीन ना, तो काय करणार, मला फॉर्मचं पेज ओपन करून देणार. आलं, इथं URL मध्ये दिसत असेल तुम्हाला. हे झालं कोणतं पेज, फॉर्मचं पेज. आता मला काय करायचं, इथं एक फॉर्म क्रिएट करायचा आहे. ठीक आहे, मला फॉर्म क्रिएट करायचा आहे. मी काय करतो, एक जस्ट H1 मध्ये टाकतो. ठीक आहे, आता फॉर्ममध्ये जस्ट मी एक नॉर्मल हे घेतो, जसे नेम घेतो, मोबाईल, ईमेल आणि ॲड्रेस, या 3-4 फील्ड्स घेतो. पहिली घेतली नेम. ठीक आहे, आणि नंतर घेतो इनपुट. ठीक आहे, आता इनपुटचं काय काम काय असतं, फॉर्म तर ओपन झाला. आता जसे इथं नेम आलंय. ठीक आहे, पण त्यात काय ते टाईप करावं लागणार. आता जसं फॉर्म असतो, आपण फॉर्म फिल करतो. ठीक आहे, कॉलेजमध्ये एक फॉर्म देतात आपल्याला, तो फॉर्म फिल करायचा. जिथं आपण लिहितो त्याला इनपुट म्हणतात. ठीक आहे, आता इथं ज्यानं इनपुट टाईप टाईप कोणता आहे आपला, जी टेक्स्ट. ठीक आहे, टेक्स्ट आहे. आता बघा, मी रिफ्रेश केलं, मला एक टाईप आला. इथं मी काय करू शकतो, टाईप करू शकतो जे माझं नाव आहे ती. ठीक आहे, तसेच मला किती फील्ड बनवायचे आता. आता जशी नेम बनेल तशी कुणाला बनवणार मी आता, मोबाईलला. मोबाईल इनपुट टाईप. आता मी मोबाईल आहे इनपुट टाईप नंबर पण घेऊ शकतो आणि टेक्स्ट पण घेऊ शकतो. ठीक आहे, तर मी जर नंबर घेतला, ठीक आहे, तर मी काय करू शकतो, त्याच्यात टेक्स्ट नाही लिहू शकत. मी ट्राय करतोय पण तर नाही जमत, पण ते सेव्ह पण होणार नाही तर. ठीक आहे, इथे जस्ट ई टाईप होत आहे, बाकीचे कीज कोणत्या पण टाईप होत नाहीत, फक्त नंबर टाईप होते. ठीक आहे, आणि जे टेक्स्ट घेतलं त्याच्यामध्ये मी टेक्स्ट पण टाईप करू शकतो आणि नंबर पण टाईप करू शकतो. ठीक आहे, हा डिफरन्स आहे दोघांमध्ये. ठीक आहे, आता मी घेतो, आता नेम घेतलं, मोबाईल घेतला, आता घेतो H1 टॅगमध्ये ईमेल. ईमेल घेतलं. आता ईमेलसाठी मी एक ईमेल टाईप पण यूज करू शकतो. असे आपल्याकडे भरपूर टाईप येतात. ईमेल टाईप आहे, टेक्स्ट आहे, नंबर आहे, ईमेल आहे.
परत पासवर्ड आहे, ठीक आहे. असे भरपूर टाईप येतात. टाईप देतो, एकदा ईमेल टाईप देतो, ठीक आहे. ईमेलसाठी आपण टेक्स्ट टाईप पण यूज करू शकतो. आता रिफ्रेश करतो, माझा ईमेल पण आला. आता मी फक्त त्याच्यात ईमेलच टाईप करणार, ठीक आहे. मी जस्ट नॉर्मल जर सोडून दिलं तर तो एरर देणार किंवा फॉर्म फिल नाही होऊ शकतो, ठीक आहे. आता मला जर हे करायचं आता, ठीक आहे. आता मी जस्ट नॉर्मल फॉर्म बनवला, मला काय करायचं आता, बटन द्यायचे. आता एक तर सेव्हचं बटन द्यावंच लागणार खाली, ठीक आहे. सेव्ह करण्यासाठी मी त्याला बटन देतो, सेव्ह, ठीक आहे. आता बटन बटन ॲड झालं खाली, ठीक आहे. याच्या समोर आलं, ठीक आहे. मी काय करतो, त्याला बिअर टॅग देतो एक, ज्याने बटन खाली येईल आपलं, ठीक आहे. आलं खाली, अजून एक देतो, अजून खाली आलं. जसं बटनवर क्लिक करेल तो काय करणार, फॉर्म सेव्ह करणार, ठीक आहे. आता मी जस्ट बटनवर क्लिक करतोय पण तो काय करतो, सेव्ह करीत नाही, ठीक आहे. आता मला हा जो पूर्ण घेतलेला आहे, नेम घेतलाय मी, मोबाईल घेतलाय, ईमेल घेतलाय, तो सगळा मला कशात टाकायचा, फॉर्म टॅगमध्ये टाकायचा. मी फॉर्म घेतो, ठीक आहे. फॉर्म क्लोज केला, ठीक आहे. आता मला काय करायचं, तो फॉर्मला एक मेथड द्यायची, ठीक आहे. ॲक्शन ते की URL असते, ॲक्शन देतो. आता ॲक्शन मध्ये ना एक असतो पोस्ट मेथडचा आणि एक असतो गेट मेथडचा, ठीक आहे. या दोन असतात. जर आपण दोन्हीकडे जर सेव्ह करताना, आता एक सेव्ह नावाची की URL इथं इथं क्रिएट केली मी, ठीक आहे. मी जर स्टार्टिंगला आणि एंडिंगला जर स्लॅश दिला ना, तर तो काय करणार, पोस्ट मेथडमध्ये करणार, ठीक आहे. आणि जर मी जर फक्त एंडिंगला स्लॅश दिला, सॉरी स्टार्टिंगला स्लॅश दिला आणि एंडिंगला नाही दिला, तर तो कन्सिडर करणार ती एक गेट मेथड आहे. आता आधी गेट मेथड सांगू, ठीक आहे. आधी मेथड द्यावं लागतं आपल्याला, ठीक आहे. मेथड कोणती आपली, गेट, ठीक आहे. मेथड गेट, ठीक आहे. आता जी URL आपलं बनलेली सेव्ह, ते मला ही करावं लागणार, URLsमध्ये बनावं लागणार आहे त्याचा पाथ. सेव्ह स्लॅश कॉमा व्ह्यू डॉट सेव्ह, लास्टला कॉमा दिला, ठीक. आता त्याचं एक फंक्शन बनवतो मी, सेव्ह रिक्वेस्ट आणि रिटर्न. आता मी इथं ज्यावेळेस आपण फॉर्म सेव्ह करतो त्या टायमाला मी कधीच रेंडर यूज नाही करू शकत. आपण कधीच रेंडर फंक्शन यूज नाही करू शकतो. एक तर सेव्ह जे आपण सेव्ह करतो, एक तर आपण काय करू शकतो, एक तर रिडायरेक्ट करू शकतो किंवा HTTP रिस्पॉन्स, हे दोनच यूज करू शकतो, ठीक आहे. ज्यावेळेस आपण सेव्ह करतो, आता मी काय करतो, एक HTTP रिस्पॉन्स यूज करतो. HTTP रिस्पॉन्स, ठीक आहे. डेटा सेव्ह इन गेट, ठीक. आता मी जस्ट टेक दिलं, डेटा सेव्ह इन गेट, ठीक. आता याला क्विक फिक्स थ्रू इम्पोर्ट करतो, ठीक आहे. फ्रॉम डिजांगो डॉट HTTP इम्पोर्ट HTTP रिस्पॉन्स केला, ठीक आहे. आता मी रिफ्रेश करतो. आता जसं मी नेम फिल करतो, ठीक आहे. जसं घेतलं ABCD, ठीक आहे.
मोबाईल घेतो रँडमली, ठीक आहे. आणि ईमेल घेतो एक abcd@gmail.com आणि सेव्ह केलं. आता जस्ट मी सेव्ह केलं का, तो काय करणार, डेटा सेव्ह इन गेट, हा झाला आपला गेट मेथड, ठीक आहे. जे आपली मेथड येतात, ठीक आहे, त्याच्या दोन टाईपच्या, एक असते गेट आणि एक असते पोस्ट. जी गेट मेथड आहे ती आपली असते पब्लिक, ठीक आहे. पब्लिकला आपला जो डेटा फिल केला आहे तो दिसतो. आणि दुसरी असते पोस्ट, ती असते प्रायव्हेट, ठीक आहे. तर प्रायव्हेट असते त्याच्यामध्ये डेटा दिसत नाही पब्लिकला, ठीक आहे. आता मी काय केलं, मेथड कोणती केली, पोस्ट केली, ठीक आहे. आधी गेट होती, मी पोस्ट केली ना. आता मी जस्ट फॉर्म फिल करतो, ठीक आहे. नेम घेतलं ABCD, ठीक आहे. मोबाईल घेतला आणि ईमेल घेतो abcd@gmail.com. आता सेव्ह केलं. तो काय सांगणार, एक CSRF, एक हे असते व्हेरिफिकेशनसाठी यूज होतं, ठीक आहे. त्याच्यामध्ये CSRF टोकन, ठीक आहे. ज्यावेळेस आपण पोस्ट मेथड यूज करतो ना, त्या टायमाला आपल्याला CSRF टोकन यूज करायचं असतं कंपल्सरी, ठीक आहे. जे गेट मेथडला नाही आहे, ठीक आहे. आता समजलं. हा आता सर. हां, ठीक आहे. आता जे आपलं CSRF टोकन आहे ते कुठं यूज करायचं, ठीक आहे. ज्यावेळेस आपण फॉर्म बनवतो ना, ठीक आहे. एकदा मी फॉर्म बनवला, ॲक्शन मेथड ॲक्शन दिली, ठीक आहे. सेव्ह आणि मेथड दिली पोस्ट. पोस्टच्या नंतर काय करायचं असतं, एक CSRF टोकन देतं, कर्ली ब्रॅकेट %CSRF टोकन पर्सेंटेज आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज, ठीक आहे. आता ज्यावेळेस मी सेव्ह करेन, ठीक आहे, एक अक्षय, ठीक आहे. मोबाईल नंबर टाकला 1 2 3 4 5 6 7 8 9, ठीक आहे. ईमेल घेतला अक्षय@gmail.com, ठीक आहे. आता सेव्ह करतो, त्याने सेव्ह केला, ठीक आहे. आता ते डेटा सेव्ह झाला. तुम्हाला काय करायचं, आता इथं प्रिंट करायचं आहे पुढं CMD मध्ये, ठीक आहे. तर मी प्रिंट करतो त्या डेटाला. आता ते डेटा कुठं प्रिंट करणार, मी व्ह्यूजमध्ये प्रिंट करणार, ठीक आहे. प्रिंट request.post, जो की आपला पोस्टमधला डेटा आलेला आहे, ठीक आहे. अक्षय, मोबाईल नंबर 12345678 9 आणि ईमेल KSHAY@gmail.com. आणि सेव्ह केला, ठीक आहे. डेटा सेव्ह इन गेट आलं इथं, ठीक आहे. आता इथं माझा डेटा कुठे गेला, इथं प्रिंट केला डेटा, डेटा सेव्ह, इथं आपला असं CMD मध्ये डेटा येतो एक क्वेरी सेट मध्ये, आता आलेला नाही होत, ठीक आहे. प्रिंट request.post इक्वल आहे, ठीक आहे.
रेकॉर्डिंगमधून कंप्लीट करून घ्या. रेकॉर्डिंग ठीक. बरीच 25 मिनिटं झाली. ठीक आहे. आता हा उद्या सर. ह्याच्या पुढे आपलं काय करणार आहे, ते पूर्ण सेव्ह करणार आहे. ठीक आहे. तो सेव्ह करणार झाला कारण की आपण जे आपलं हे नाही यूज केलेलं तिथं मॉडेलमध्ये सेव्ह नाही केला, त्याच्यामुळे तो हे नाही झाला, सेव्ह नाही झाला, मी प्रिंट नाही झाला. ठीक आहे. ज्यावेळेस आपण मॉडेल क्रिएट करतो ना त्यावेळेस तो डेटा हे होतो, सेव्ह होऊन प्रिंट होतो. ठीक आहे. घेऊत आता फुल स्टॉप.